हितदेशकं च श्रीजैनसिद्धान्तप्रवेशिकेयं विरच्यते स्वल्पधियाहिताय। काल सांगितलं तसं केलं का आपण? उत्पाद वेद द्रव्याचं उदाहरणाने सांगितलं सांग काय? उत्पाद दगडापासून मूर्ती होणे, दगडाचा वेळ झाला आणि मूर्तीचं उत्पाद झालं. पंचकलाने सगळं लक्षात आलं. आणि गव्हापासून पीठ बनतं, ते गहूचा वेळ झाला आणि पिठाचं उत्पाद झालं. आणि द्रव्य काही का नाही? हो, द्रव्य दगड तसंच राहिला. म्हणजे त्याच्यामधले जे पुद्गल परमाणूमधला पुद्गलपणा आहे तो नष्ट झाला नाही, तो तसाच राहिला. त्याचा स्वभाव त्याला म्हणायचं द्रव्य. किती दोनच लिहिला तुम्ही? हां, दह्यामध्ये पाणी घातल्यानंतर ताक ते म्हणजे उत्पाद झाला. दही हे त्याचा वेळ झाला आणि द्रव्य त्याचं पांढरं झालं. गोरसपणा द्रव्य. बरोबर. उसापासून साखर बनवली, तर मग उसा आणि साखरेचं परत पाक बनवलं. मग उसाची साखर बनवली. म्हणजे काय झालं? उसाचं वेळ झाला, साखरेचं एकदम साखर झाली का? उसाचा पहिला वेळ झाला, त्याच्या रसाचा उत्पाद झाला. पुन्हा रसाचा पाक बनवला तर ते रसाचा वेळ झाला आणि पाक उत्पन्न झाला. पुन्हा पाकाचा वेळ झाला आणि साखर उत्पन्न झाली. असं ते अनेक पर्याय नंतर ते म्हणजे क्रमानं उत्पाद वेळ यायला पाहिजे. बरोबर. आणखीन काय अर्चना ते तुमचं काय चाललंय ते सांगा. आंबा हिरवा असतो, घट्ट असतो. त्याच्या हिरव्या पणाचा आणि त्याच्या घट्टपणाचा कष्टमूळ त्याचा पिवळेपणाचा उत्पाद झाला, पिवळेपणाचा उत्पाद झाला आणि घट्टपणाचा मृदूपणा आला. पण त्याच्यातला जो द्रव्य आहे तो आंबा. कच्च्या आंब्याचा वेळ झाला, पक्व आंब्याचा उत्पाद झाला. त्या दोन्हीमध्ये आम्रपणा तसाच झाला. द्रव्य रोपट्याचं पुन्हा ते मोठं झाड झालं. बीचा नाश झाला आणि अंकुराचा उत्पाद झाला. लाकडाचं होतं त्याचं टेबल केलं. लाकडाचा वेळ झाला आणि टेबलाचा उत्पाद झाला. आणि त्याच्यामध्ये द्रव्य आहे. टेबल पुन्हा ते जिरून झालं, त्याचे तुकडे गेले, ते फळ्या झाल्या. बरोबर. नंतर कच्ची भाजी होती, पुन्हा ती शिजवली, त्याची भाजी झाली. काकडी टोमॅटो वगैरे होते, त्याचे सलाड केले. संपूर्ण फळं होती, त्याचे तुकडे केले, फळांचे तुकडे करायचे. फळाचा वेळ झाला आणि तुकड्याचा आंबा होता, आंब्याचा पुन्हा रस केला आंब्याचा. नंतर विटा सिमेंट होते, त्याचं मंदिर बनवलं, घर प्लास्टिक होतं, प्लास्टिकच्या काय काही वस्तू केल्या पण प्लास्टिक म्हणा तसं. काचेच्या पाण्यात केल्या. पाणी होतं, पाण्याचं वाफ झालं, वाफेचं पुन्हा बर्फ झाला, बर्फाचं पुन्हा पाणी झालं. त्यामधलं द्रव्याकडे लक्ष ठेवा. नाही द्रव्य आहे, त्याच्यामध्ये द्रव्य आहे. ते पण ते लक्षात आलं प्रत्येक एक गोष्टी. मग तिथं वेळ झाला तर आपल्याला दुःख होईल का? वेळ झाला तर तिथे लक्षात घ्यायचं दुसरा उत्पाद झालेला आहे, त्याच्यामधलं द्रव्य नष्ट झालेलं नाही. आपल्या जीवाचं काय आहे का नाही उत्पाद वेळ द्रव्य? त्याला कधीच लावलंय. लहानपण होतं, पुन्हा ते मोठं झालं, वृद्धपण आलं. अशुभ उपयोग आपण आता विषय कशामध्ये लीन होतो. अशुभ उपयोग होता, त्याचा वेळ झाला आणि आता आपण पूजा करतोय, त्या शुभ उपयोगाचा उत्पाद झाला. आणि त्या दोन्हीमध्ये द्रव्यत्व जीव आहे. त्याच्यामध्ये संसार पर्यायाचा नाश झाला, मोक्ष पर्यायाचा उत्पाद झाला. दोन्हीमध्ये जीवत्व कायम आहे. जीवाकडे पण लक्ष ठेवा. श्रद्धा सांगितलं नाही, केलं नाही. स्वनेच सांगायचं. हां.
ते होतं समोरला जाणार नाही. बरं, चला. आणि आता ताई आता जीवांचं जे पर्याय आता मनुष्य पर्याय मिळाला आता मनुष्य पर्यायचा वेळ झाला की देव पर्याय प्राप्त झाला पण मनुष्य पर्यायामध्ये पण जीव होता आणि देव पर्यायामध्ये तो स्वभाव असं चल पुढे घेऊया आता. उत्पाद वेद द्रव्य तर समजलं. असे प्रत्येक समयामध्ये आहे. मग तिथं उत्पादाकडे बघितलं की तिथं हर्ष मानायचं नाही, वेळाकडे बघितलं की शोक मानायचं नाही, द्रव्याकडे बघून तिथं मध्यस्थ भाव ठेवायचा. आपलं लक्ष कुठं असतंय, आपल्याला पाहिजे त्याचा उत्पाद झाला की आपण आनंदित होतो आणि जे आपल्याला वस्तू नको ते नष्ट झाले की दुःख करतो. मग तिथं उत्पाद वेळ झाला तरी सुद्धा त्याच्यामध्ये द्रव्य कायम आहे. त्या द्रव्याकडे आपण दृष्टी ठेवली तर आपल्याला कधी दुःख होत नाही. त्या द्रव्य दृष्टी बनवायची, पर्याय दृष्टी सोडायची. आता पुढे पर्यायाचे भेद सांगते. पर्यायाचे 2 भेद आहेत. ते विचारायचं राहिलं. अस्तिकाय द्रव्य किती आहेत? 5. कोणती कोणती फुलं सगळेजण सांगू का? शुचिता 5 द्रव्य कोणते अस्तिकाय? धर्म, अधर्म, आकाश, म्हटलं पुद्गलाला सोडला. कालद्रव्य अस्तिकाय नाही. का नाही? एक प्रदेश. एक प्रदेश आहे. जीवाचे प्रदेश किती आहे? असंख्य प्रदेश आहेत. पुद्गलाचे किती आहेत? उद्गलाचे 32. उद्गलाचे पण असंख्य अनंत संख्या तसं 3 पुद्गल परमाणूचा एक प्रदेश आहे. शक्तीच्या अपेक्षेनंतर बहुप्रदेश आहे आणि स्कंदाचे संख्यात, असंख्यात आणि अनंत प्रदेश आहे. आकाश द्रव्याचे किती प्रदेश आहेत म्हणून हे ऋतुजा? आकाश द्रव्याचे आकाश द्रव्याला अंत आहे का? अनंत प्रदेश आहे. कालद्रव्याचे प्रदेश किती अर्चनते? किती आहे? आता सांगितले की कालद्रव्य असते काय नाही, का नाही, तर त्याचा एक प्रदेशी आहे. म्हणजे कालद्रव्याचे प्रदेश एक. कालद्रव्य किती आहे? असंख्य. आणि त्याचे प्रदेश किती आहेत? एकच आहे प्रत्येक. पुढं आता पर्यायाचे प्रभेद सांगते. पर्याय म्हणजे काय? गुणांच्या विकाराला पर्याय. एकदम ताई पर्याय कशाला म्हणतात? पर्याय कशाला म्हणतात? गुणांच्या विकाराला पर्याय म्हणतात. जी अवस्था, द्रव्याची जी अवस्था त्याला पर्याय म्हणतात. आणि त्या पर्यायाचे 2 भेद आहेत. पर्याय कसे असते? व्यतिरेक रूप असते आणि क्रमभावी असते आणि क्षणिक म्हणजे एक समयवर्ती असते. पर्यायाचे 3 विशेषण सांगितलं. व्यतिरेकी, नंतर क्रमानं होणारे क्रमभावी आणि एक समयवर्ती. आता त्या पर्यायांचं भेद सांगताय तिथं. त्याला द्रव्य गुण पर्याय सांगितले ना, त्या गुणांचे भेद सांगितले, द्रव्याचे भेद सांगितले, तर पर्यायाचे भेद सांगताय. तर पर्यायाचे 2 भेद आहेत. द्रव्य पर्याय आणि गुणपर्याय. द्रव्य पर्यायाने गुणपर्याय. द्रव्य पर्याय कशाला म्हणायचं तर द्रव्याच्या जे प्रदेश होतो गुणामुळे जो आकार मिळतो द्रव्याला, तर त्या आकार जो आहे ती द्रव्य पर्याय. कशाला म्हणायचं? द्रव्याच्या प्रदेशयुक्त गुणाच्या निमित्ताने जो आकार उत्पन्न होतो द्रव्यामध्ये त्याला म्हणायचं द्रव्य पर्याय. आता आपल्याला हा आकार झाला ना मनुष्य आकार, तर ही मनुष्य पर्याय ही द्रव्य पर्याय आहे. देव पर्याय मिळाले, देवाचा आकार झाला तर ती देव पर्याय ही द्रव्य पर्याय म्हणायची. कुठल्या एका गुणाची पर्याय नाही ती कोणाची पर्याय आहे? द्रव्याची पर्याय. धर्मद्रव्याला पूर्ण लोकाकाश प्रमाण त्याचा आकार आहे, तर ती धर्मद्रव्याची काय झाली? द्रव्य पर्याय. तर अशा प्रकारे
प्रत्येक द्रव्याच्या मध्ये प्रदेशत्व गुणाच्या निमित्ताने जो आकार प्राप्त होतो ती काय त्याची द्रव्य पर्याय आहे. त्या द्रव्य पर्यायाचे दोन भेद केले, स्वभाव आणि विभाव. स्वभाव द्रव्य पर्याय आणि विभाव द्रव्य पर्याय. तर स्वभाव पर्याय कशाला म्हणायचं आणि विभाव पर्याय जी फक्त स्वनिमित्तक होते, जे त्यामध्ये परनिमित्त असत नाही, दुसरं कोणी निमित्त असत नाही, तर त्याला म्हणायचं स्वभाव द्रव्य पर्याय. जसं आता सिद्धांची द्रव्य पर्याय आहे, त्याला कोण निमित्त आहे का? नाही, म्हणून ही सिद्ध पर्याय, ही स्वभाव द्रव्य पर्याय. परमाणूची परमाणुरूप पर्याय आहे, ही स्वभाव द्रव्य पर्याय आहे उद्गलाची. म्हणजे आता आपलं कसं आता मनुष्य पर्याय काय झाली तर इथं मनुष्यगती नामकर्माचा उदय आला आणि त्यामुळे ह्या मनुष्य शरीर आपल्याला प्राप्त झालं, त्यामुळे हे मनुष्य पर्याय उत्पन्न झालेले आहे. इथं परनिमित्त आहे, परंतु सिद्धांना तिथं काही निमित्त आहे का? कोणत्या कर्माचा उदय वगैरे निमित्त नाही. म्हणून ती पर्याय कशी आहे? स्वभाव द्रव्य पर्याय. त्याला तो आकार पण कशामुळे मिळाला? त्याला पण काही निमित्त नाही, म्हणून ती स्वभाव द्रव्य पर्याय. जे स्वभाव द्रव्य पर्यायाची व्याख्या काय करायची? परनिमित्ताशिवाय जी स्वयं उत्पन्न होते, दुसऱ्या निमित्ताशिवाय जी उत्पन्न होते त्या स्वभाव द्रव्य पर्याय म्हणतात. आणि जी दुसऱ्याच्या निमित्तानं पदार्थामध्ये जो द्रव्यामध्ये जो विकार उत्पन्न होतो, जे विभाव पर्याय. विभाव पर्याय म्हणजे ती स्वभावानुसार असत नाही. विभाव द्रव्य पर्याय कशा म्हणायचं? दुसऱ्या पदार्थाच्या निमित्ताने जे पर्याय उत्पन्न होते, जे स्व तर आहे तिथं, परंतु पर पण निमित्त आहे तिथं, तर त्याला म्हणायचं विभाव पर्याय. आणि जिथं फक्त स्वनिमित्तच आहे, परनिमित्त नाही, कोणतंही दुसरं निमित्त नाही, तर ती स्वभाव द्रव्य पर्याय. तर आता विभाव द्रव्य पर्यायामध्ये काय घेणार? तर सगळं मनुष्य, तिर्यंच, नारक हे सगळे जे आकार आहेत ते सगळे विभाव द्रव्य पर्याय. मनुष्य, तिर्यंच, देव, नारकी हे सगळे विभाव द्रव्य पर्याय. आणि पुद्गलाची विभाव द्रव्य पर्याय काय येणार? स्कंदरूप पर्याय. अनेक परमाणू मिळून जो स्कंद तयार झाला, हे सगळं जे काय दिसतं आपल्याला, पुस्तक आहे, टेबल आहे, कापड आहे, माईक आहे, आपलं शरीर आहे, हे सगळे पुद्गलाची विभाव द्रव्य पर्याय. पुद्गलाची विभाव. आता इथं हा मनुष्य शरीर पुद्गलाची विभाव द्रव्य पर्याय, आणि ह्यामध्ये जो उत्पन्न झालेला जीव आहे त्याची ती मनुष्य पर्याय ही जीवाची विभाव द्रव्य पर्याय. इथं एक पर्याय नाही आहे. ही जो काही मनुष्य आकार हे पुद्गल परमाणुरूप परिणमलेले आहेत ती पुद्गलाची पर्याय, आणि ह्यामध्ये जो जीव ह्यामध्ये त्या आकाररूपानं परिणमलेला आहे आणि त्या भावरूपानं परिणमलेला आहे, ही जीवाची काय आहे? विभाव द्रव्य पर्याय आहे. जीव आणि पुद्गल दोन्ही मिळून एकत्र आहेत, आणि आपल्याला काय वाटतं? दोन्ही एकच आहेत. दोन्ही एक नाही, दोघांच्या संयोगानं ही पर्याय बनली, परंतु त्यामध्ये पुद्गलाची पर्याय वेगळी आहे आणि जीवाची पर्याय वेगळी आहे. तर अनेक पुद्गल परमाणू मिळून जे शरीर बनलं त्याला म्हणायची पुद्गलाची विभाव द्रव्य पर्याय. आणि ह्यामध्ये जीव येऊन उत्पन्न झालेला आहे शरीरामध्ये, हे शरीर धारण केलं तर ती जीवाची जीव त्या मनुष्य. आता आपल्याला सगळे भाव होतात की नाही मनुष्य गतीचे. आता म्हणजे आपल्याला कुटुंब चालवायचं आहे, व्यापार करायचा आहे, स्वयंपाक करायचा आहे, कोण आलं की त्यांना आदर सत्कार करायचा आहे, हे सगळे भाव हे मनुष्यगतीचे भाव आहेत. तर हे जे मनुष्यगती रूप भाव जीवाला होत आहे, ही जीवाची मनुष्य पर्याय आहे. तर ही मनुष्यगती रूप जी पर्याय आहे ती जीवाची विभाव द्रव्य पर्याय. हे सगळे भाव होतात ते आपले स्वभाव रूप नाही आहेत, हे सगळे विभाव रूप परिणाम. कारण विभाव पर्याय
हा निमित्त परद्रव्य झालं, नामकर्माचा उदय आहे. कालद्रव्य तर सगळ्यांना निमित्त आहेच, ते कालद्रव्य तर इथं पण निमित्त आहे, इथं पण निमित्त आहे. परंतु जे विशेष निमित्त घडलं त्याच्यासाठी ते विभाव द्रव्य पर्याय झाले. दुसऱ्याच्या निमित्तानं झाली म्हणून त्याला विभाव म्हटलं. दुसऱ्याच्या म्हणजे कुणाच्या, तर पुद्गल कर्माच्या उदयाच्या निमित्तानं झालं. राजवंशात विवाह वगैरे. आता आपण पुढं कुठं जाणार, तर ज्या कर्माचा उदय आला तिथं जाणार ना. मग त्या कर्माचा उदय हा निमित्त झाला, आपल्याला पुढची पर्याय मिळाला. मग कोणत्या कर्माचा उदय येणार, जशी आपण आयु बांधली असेल त्या कर्माचा उदय येणार, त्या गतीचा, त्या शरीराचा, त्या सगळ्या नामकर्माच्या प्रकृतींचा उदय त्या ठिकाणी येणार. नयनमुखर म्हणतलं म्हणून. कधी पण निर्माणीची विराधना झाली तर लगेच काय सर्ग करायचा. नयनमुखर म्हणेल. जीवाची विभाव पर्याय म्हणजे कार्यभाव ठेवायची. भाव मध्ये गुण पर्यायामध्ये येईल ते. गुण पर्याय. हा म्हणजे मनुष्य गतिरूप जी पर्याय झाली, तो मनुष्य गती पण हा भावच आहे, तसा अवलेख भाव. परंतु त्या मनुष्य पुद्गल आणि जीव मिळून जी पर्याय झाली त्यापेक्षा त्याला द्रव्य पर्याय हे नाव आहे. मनुष्य शरीराची जे जीव आहे, मनुष्य जीव आहे, तो मनुष्य रूप परिणामलाय ना आता. तर ते जीवाची मनुष्य विभाव द्रव्य पर्याय आहे. ज्याला जीव तिऱ्यांचे पर्याय रूपानं परिणाम आहे त्याला तर तिऱ्यांचे विभाव द्रव्य पर्याय झाले. विकार व गुण पर्याय. आणि जेव्हा आपण धर्म ध्यान करतो ते मनुष्य पर्यायच आहे. ते मनुष्य पर्याय तर द्रव्य पर्याय आपली सुरूच आहे. बाकी ते आपल्या गुणपर्यायामध्ये आता येईल ते सगळं. आपण शुभ उपयोग करतो, शुद्ध उपयोग करतो, चारित्र्य गुणाचं परिणामन आहे ते. चारित्र्य गुणाचे पर्याय. आता पुढं द्रव्य पर्याय लक्षात आली. द्रव्य पर्यायाचे दोन भेद केले, स्वभाव आणि विभाव. स्वभाव द्रव्य पर्याय कशाला म्हटलं, पहिल्यांदा द्रव्य पर्याय कशाला म्हटलं, प्रदेशत्व गुणाच्या विकाराला द्रव्य पर्याय म्हटलं. मग त्यामध्ये पराच्या निमित्तानं झाली तो आकार तर त्याला काय म्हटलं, विभाव. आणि परनिमित्ताशिवाय झालं तर तो स्वभाव. मग जीवाची स्वभाव द्रव्य पर्याय कोणती आहे, सिद्ध पर्याय. आणि जी पुद्गलाची स्वभाव द्रव्य पर्याय परमाणु. आणि विभाव द्रव्य पर्याय जीवाची मनुष्य, देव, नारकी, तिर्यंच, स्त्री, पुरुष हे सगळे आपले विभाव द्रव्य पर्याय. आणि स्कंद ही पुद्गलाची विभाव द्रव्य पर्याय. आता पुढं गुण पर्याय. प्रदेशत्व गुणाशिवाय बाकीच्या प्रत्येक गुणाच्या परिणामाला काय म्हणतात, गुण पर्याय म्हणतात. जे सामान्य विशेष गुण असतील ते सगळ्यांचे पर्याय प्रत्येक समायला होते. तर त्याची जी पर्याय आहे त्याला काय म्हटलेलं आहे, गुण पर्याय. जसं आता ज्ञान गुण आहे जीवाचा, पुद्गलाचं घेऊया पहिलं उदाहरण. वर्णगुण आहे, मग त्या वर्णगुणाचा पांढरा, पिवळा, काळा, लाल, निळा हे जे परिणामन आहे याला काय म्हटलं, पर्याय, गुण पर्याय म्हटलं. स्पर्श गुणाचं स्निग्ध, वृक्ष, शीत, उष्ण इत्यादी जे परिणामन चालू आहे त्याला गुण पर्याय म्हणायचं. किंवा जीवाचं ज्ञानाचं मतिज्ञान, शुद्ध ज्ञान, अवधी ज्ञान रूपानं परिणामन चालू आहे. किंवा मतिज्ञानाच्या पण वेगवेगळ्या पर्याय होतात, शुद्ध ज्ञानाच्या वेगवेगळ्या पर्याय होतात. तर ती कोणती पर्याय झाली, गुण पर्याय. दर्शन गुणाचे चक्षुदर्शन, अचक्षुदर्शन वगैरे हे त्याच्या पर्याय झाले. म्हणून काय म्हणायचं, प्रदेशत्व गुण सोडून प्रदेशत्व गुणाच्या निमित्तानं द्रव्य पर्याय झाली. बाकीच्या सगळ्या गुणाच्या निमित्तानं जी पर्याय होते, जी गुणाची अवस्था बदलते, तर त्याला कोणती पर्याय म्हणणार, गुण पर्याय. सगळं आहे द्रव्यामध्येच, द्रव्याला सोडून नाही. परंतु द्रव्य पर्याय आणि गुण पर्यायाचे भेद केले म्हणून ह्याचे पण दोन भेद होतील, स्वभाव गुण पर्याय आणि विभाव गुण पर्याय. तर इथं पण तेच लावायचं, परनिमित्ताशिवाय जे गुणांचे पर्याय होते त्याला स्वभाव गुण पर्याय म्हणतात. जसं
जसं आता उदाहरणार्थ केवळ ज्ञान झालं अर्यंतांना, तर तिथं कुठल्या कर्माच्या क्षमान वगैरे होत नाही. परनिमित्ताशिवाय स्वयं ती केवळ ज्ञान पर्याय उत्पन्न होते. म्हणून ती कोणती पर्याय? स्वभाव पर्याय. सम्यक दर्शन झालं जीवाला, तर ते कशी आहे? ती स्वभाव पर्याय आहे. म्हणजे त्याचा स्वभाव आणि विभाव कसं लक्षात घ्यायचं की जसं त्याचा स्वभाव आहे त्याला अनुसरणच होत असेल, एक तर दुसरं निमित्त नाही, आणि स्वभावानुसारच होत असेल ती पर्याय. त्याच्यामध्ये विकार म्हणजे विभाव परिणाम म्हणजे म्हणतो आपण ते नाही. तसं आता सम्यक दर्शन आहे, तर ही श्रद्धा गुणाची स्वभाव पर्याय आहे. मिथ्या दर्शन आहे ती विभाव पर्याय आहे. एक श्रद्धा गुण घ्या, तिथं सम्यक दर्शन ही काय झाली? स्वभाव गुण पर्याय, आणि विभाव पर्याय काय? मिथ्या दर्शन. तसंच आता तिथं वास्तविक असं क्षायिक सम्यक दर्शनाला स्वभाव गुण पर्याय म्हणतात, परंतु याला पण म्हटलं तर उच्चारण चालते. म्हणजे औपशामिक सम्यक दर्शन, औपशामिक सम्यक दर्शन एक स्थूल सांगितलं तुम्हाला. तसंच केवळ ज्ञान हे स्वभाव गुण पर्याय ज्ञान गुणाची, आणि मती ज्ञान, शुद्ध ज्ञान, अवधी ज्ञान, मनपर्याय ज्ञान हे विभाव गुण पर्याय आहे. कारण का ते ज्ञानावर कर्माच्या क्षोक्षमान होत, मती ज्ञान, शुद्ध ज्ञान वगैरे. केवळ ज्ञान स्वभाव गुण पर्याय, आणि मती ज्ञान अधिक विभाव गुण पर्याय. असं प्रत्येक गुणामध्ये लावायचं. चारित्र आहे, मनपर्याय ज्ञान, विभाव पर्याय, मनपर्याय ज्ञान पण विभाव गुण पर्याय. कुमती, कुश्रुत, कुज्ञान, कुअवधी हे सुद्धा विभाव पर्याय नसतं. चारित्र गुण आहे, चारित्र गुणाची वीतरागता ही स्वभाव पर्याय आहे, आणि राग, द्वेष, मोह ही काय त्याची विभाव पर्याय आहे. असं गुण पर्याय एकेका गुणांचे लावायचं स्वभाव आणि विभाव. तसेच पुद्गलाचे स्वभाव पर्याय कोणते येणार आणि विभाव गुण पर्याय कोणते येणार? पुद्गलामध्ये परमाणूंच्या वर्णगुणाचं परिणमन झालं तर ते स्वभाव गुण पर्याय आहे, आणि स्कंदांच्या मध्ये जे गुण पर्याय होते त्याला विभाव गुण पर्याय म्हणायचं. पुद्गलामध्ये जसं परमाणू हा स्वभाव द्रव्य पर्याय, स्कंद हे विभाव द्रव्य पर्याय, तसं परमाणूच्या गुणांचं परिणमन, जे परमाणूचा वर्ण बदलला, परमाणू पिवळा होता तो निळा झाला, किंवा परमाणू पांढरा होता तो काळा झाला, तर त्याचं हे स्वभाव गुण पर्याय तिथं कोणत्या निमित्तानं झालेलं नाही. म्हणून ते परमाणूच्या मध्ये गुणांचं परिणमन. हे पुद्गलाची स्वभाव द्रव्य पर्याय आहे, हे स्वभाव गुण पर्याय आहे. आणि स्कंदाच्या मध्ये जे काही वर्ण, रस, गंध, स्पर्श वगैरे बदलतात, जसं आंबा कच्चा असताना तो हिरवा होता, पिवळा झाला, पिकला की पिवळा झाला, ही पुद्गलाची विभाव गुण पर्याय म्हणायची. स्कंदच अशुद्ध आहे, स्कंदच विभाव रूप आहे, तर त्याच्या गुणामध्ये जे काय बदल झाला, आता तुम्ही कुठलं पण पदार्थ बनवता त्याचा रंग बदलतो की नाही? जे कच्चा असताना वेगळा रंग होता, तुम्ही त्याला शिजवलं की त्याचा रंग बदलतो, त्याची टेस्ट बदलते, त्याचा वास बदलतो, तर ती काय झाली? ती स्कंदाची गुणपर्याय झाली, म्हणून ती विभाव गुणपर्याय. काय लक्षात आलं? पुद्गलामध्ये जे परमाणूच्या मध्ये पण 4 गुण आहेत, स्पर्श, रस, गंध, वर्ण, त्याचं सुद्धा निरंतर परिणाम चालू आहे. परमाणू कायम एकच रंगाचा राहत नाही किंवा एकच स्पर्शाचा राहत नाही, त्याच्यामध्ये पण ह्याचा परिणाम चालू असते, तो ऑटोमॅटिक चालू असते, त्याच्यामध्ये काय परनिमित्त नाही, आपोआप तो बदलतो. तर ती परमाणूची स्वभाव गुण पर्याय आहे. आणि स्कंदामध्ये जे स्पर्श, रस, गंध, वर्णाचे परिणाम होते, तर ती पुद्गलाची विभाव गुण पर्याय आहे. आपला काळा वर्ण गोरा झाला,
कोणाची पर्याय ही? पुद्गलाचे विभाव गुण पर्याय, स्वभाव गुण पर्याय नाही ते. कारण स्कंदाचा रंग बदलला तर तो पुद्गलाचा विभाव गुण पर्याय आहे. धर्म अधर्म आकाशमध्ये विभाव द्रव्य पर्याय आणि विभाव गुण पर्याय नाही. फक्त जीव आणि पुद्गलामध्येच हे स्वभाव आणि विभाव असे भेद आहेत. धर्म अधर्म आकाश आणि काल यांच्यामध्ये स्वभाव द्रव्य पर्यायच असते. त्यांचा जो आकार आहे तो कधी बदलत नाही, तो स्वभाव द्रव्य पर्यायचा आहे. आणि त्यांच्या गुणांचं जे काही परिणामन आहे ते सगळं शुद्धच परिणामन असते. म्हणून त्यांच्यामध्ये पण स्वभाव गुण पर्याय आहे, विभाव गुण पर्याय नाही. स्वभाव विभाव भेद फक्त जीव आणि पुद्गलामध्येच आहेत. दोनच द्रव्य बिघडतात, बाकीचे द्रव्य बिघडत नाहीत. जीव आणि पुद्गल म्हणून संसार आहे, नाही तर संसार झाला असता का? जीवाचे परिणाम सारखे विभाव रूप होतात, बदलतात. आणि पुद्गल पण ते स्कंदरूप होतात. कर्मांवर्गणा बनते, कर्म बनते, हे सगळे विभाव पुद्गलाचे विभाव द्रव्य पर्यायचं, विभाव गुण पर्यायचं आहे ते. म्हणून सगळा संसार जीव आणि पुद्गलावर आहे. या संसारामध्ये दुसरं कोणीही काही कारस्थान करत नाही. कारस्थान करणारे सगळे जीव आणि पुद्गलच आहे. धर्म अधर्म आकाश आणि काल हे चार द्रव्य शुद्धच आहेत. ते शुद्ध स्वरूपाने परिणाम होतात. लक्षात आलं काय? स्वभाव आणि विभाव. एक स्वनिमित्तानं होता तो स्वभाव आणि परनिमित्तानं होता तो परनिमित्ताशिवाय होतो तो स्वभाव आणि परनिमित्तानं होतो तो विभाव. आणि द्रव्य पर्याय म्हणजे फक्त प्रदेशत्व गुणाचा जो आकार आहे तो घ्यायचा आणि त्याला सोडून जेवढे गुण आहेत त्या सगळ्या गुणांचं जे काही बदल होतोय, पर्याय होते, ते सगळे गुण पर्याय घ्यायचे. आणि त्यामध्ये जीव आणि पुद्गलाचं लक्षात ठेवायचं. जीवाचं जे सिद्ध पर्याय ते स्वभाव आहे आणि सिद्ध पर्यायामध्ये जे काही गुणांचं परिणामन चालू आहे ते सगळं स्वभाव गुण पर्याय चालू आहे. केवळ ज्ञान, केवळ दर्शन, अनंत सुख, अनंत वीर्य, हे सगळे स्वभाव गुण पर्याय आहेत. आणि बाकीचे सगळे संसारामध्ये जे काही विभाव त्या गुणांचे पर्याय चालू आहे ते सगळे विभाव गुण पर्याय. मती ज्ञान, शुद्ध ज्ञान, अवधी ज्ञान वगैरे. तर असे स्वभाव आणि विभाव भेद केले. तर कोणकोणत्या द्रव्याचे कोणकोणते पर्याय होतात याचा खुलासा पुढील पानावर नकाशात पहा. नकाशा दिले बघा तिथे सगळं. मी पण बघितलं नव्हतं. स्वभाव गुण पर्याय आणि स्वभाव द्रव्य पर्याय, विभाव गुण पर्याय आणि विभाव द्रव्य पर्याय. विभाव फक्त दोनच द्रव्यामध्ये, जीव आणि पुद्गलामध्ये. आणि स्वभाव रूप चारी द्रव्यामध्ये, धर्म अधर्म आकाश आणि कालमध्ये सुद्धा आहे. लक्षात आलं? तू स्पष्ट लिहिले त्याचं. शुद्ध परमाणूमधील स्पर्शादी गुणांचा विकार हे पुद्गलाची स्वभाव गुण पर्याय. हे सगळं आम्ही जे सांगितलं ते आहेच बघायचं. धर्मद्रव्य अधर्मद्रव्यामध्ये धर्मद्रव्याचा आकार स्वभाव गुण पर्याय काय? गती हेतुत्व आधी. अधर्मद्रव्याचा स्थिती हेतुत्व आधी. आकाश द्रव्याचा अवकाश हेतुत्व आधी. आणि कालद्रव्याचा परिणाम. आणि स्वभाव द्रव्य पर्याय काय? त्यांचा जो आकार आहे तो लोकाकाश रूप. धर्म आणि अधर्मद्रव्याचा आकार आहे. आकाशाचा अनंत प्रदेश आकार होत आहे आणि कालद्रव्य एक प्रदेश आकार जो चौकोन आकारचा आहे. आता पुढं गुणाचे आणखीन दुसऱ्या अपेक्षेने भेद केलेले आहे. अणुजीवी गुण आणि प्रतिजीवी गुण. पहिला सामान्य गुण आणि विशेष गुण असे भेद केले ना. गुणाचे पहिल्यांदा किती भेद केले? कोणते? सामान्य गुण आणि विशेष गुण. सामान्य गुणाचे किती भेद केले? किती आहेत त्याचे? आनंद भेद आहे. त्यातले 6 गुण सांगितले फक्त. विशेष गुण पण किती आहेत? प्रत्येक द्रव्यामध्ये आनंद आहे. आणि आता दुसऱ्या अपेक्षेने भेद करतात गुणांचे. अणुजीवी गुण आणि प्रतिजीवी गुण. अणुजीवी गुण कशाच म्हणतात? तर जे अस्थि स्वरूप भाव स्वरूपी गुण म्हणजे विधिरूप सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये निषेध केला नाही कशाचा. विधिरूप आहेत. ज्ञान, दर्शन, सुख, वीर्य, चेतना,
पुद्गलामध्ये स्पर्श, रस, गंध, वर्ण हे सगळे विधिरूप म्हणजे काय पॉझिटिव्ह, हे सकारात्मक रूपाने सांगितलेले आहे. तर त्या सगळ्या गुणांना काय म्हणायचं? अणुजीवी गुण. अस्तित्व, वस्तुत्व, द्रव्यत्व हे सगळे. आणि वस्तूच्या अभाव स्वरूपी गुणाला प्रतिजीवी गुण म्हणतात. जसं अमूर्तत्व जीवामध्ये सांगितलं, मूर्तिकपणाचा अभाव रूपाने सांगितलं की नाही, तर तो प्रतिजीवी गुण झाला. अरूपी जीवाचा गुण, अमूर्तिक म्हणा अरूपी म्हणा एकच आहे. पुद्गलामध्ये अचेतनत्व सांगितलं, ते चेतनेचा अभावात्मक सांगितलं ना, तर जे अभावात्मक गुण आहेत त्याला काय म्हणायचं? प्रतिजीवी गुण. कळालं का? मी जर लिहित असं नाही, असं वहीत काढून घ्यायचं म्हणजे पटकन लक्षात येत असं. हे कशासाठी लिहितोय तर तुम्हाला इथं लिहिलं की ते लक्षात पण येत आहे आणि तुम्हाला वहीत पण काढता येते तसं. अणुजीवी आणि प्रतिजीवी. हे अस्ति स्वरूप आणि हे नास्ति स्वरूप. जे सद्भावात्मक आणि अभावात्मक. जीवामध्ये काय सांगितलं? अणुजीवी गुण कोणते ना? सगळे ज्ञान, दर्शन वगैरे, सुख, वीर्य, हे कशाचा अभाव रूप नाहीये. पुद्गलामध्ये स्पर्श, रस, गंध, वर्ण हे सगळे अणुजीवी गुण आहे. चारित्र वगैरे. आणि इकडं प्रतिजीवा गुणामध्ये काय ना, सगळं नास्ती रूप येणार. जीवामध्ये अमूर्त, अरस, अगंध, जीवामध्ये रस नाही, अरस गुण आहे. जीवामध्ये गंध नाही तर अगंध गुण आहे, अस्पर्श गुण आहे. अरस, अरूपी, अस्पर्शी, अगंध हे जीवाचे काय झाले? नास्ती स्वरूप प्रतिजीवी गुण झाले. पुद्गलामध्ये चेतनता नाही, अचेतन, अशुद्धत्व हे सगळे नास्तिरूप गुण आहेत. किंवा जे आपण ह्याचं पुन्हा वर्णन करतील पुढं की 8 कर्मांच्या अभावामध्ये जे गुण प्रगट झाले. तर पहिले जे 4 आघाती कर्म आहेत त्या आघाती कर्मामध्ये सिद्धांच्या मध्ये जे गुण प्रगट होतात, सूक्ष्मत्व, उल्लुकत्व, अवगाहनत्व वगैरे, तर त्यांना प्रतिजीवी गुण म्हटलेले. ते पुढे येईल आपल्याला, बघूया. त्यामध्ये प्रतिजीवी गुणाचंच वर्णन केलं. अव्यवहारत्व, अवगाहनत्व, उल्लुकत्व आणि सूक्ष्मत्व हे प्रतिजीवी गुण. पुद्गलामध्ये अचेतन, अलिंग ग्रहण, अचेतन, अरस, अव्यक्त वगैरे हे सगळे प्रतिजीवी गुण आहेत. आता त्यामध्ये पहिल्यांदा अणुजीवी गुणाचं वर्णन करणार आहेत पुढे. जीव पुद्गलद्रव्याचे प्रतिजीव कोणते पुढे दिले त्याने. जीवद्रव्याचे प्रतिजीवी गुण अव्यवहारत्व, अवगाहनत्व, सूक्ष्मत्व, अगुल्लकत्व हे सिद्धांच्या मध्ये प्रगट होतात. 4 आघाती कर्मांचा नाश झाल्यानंतर हे 4 गुण सिद्धांच्या मध्ये व्यक्त होतात. त्याला प्रतिजीवी गुण म्हणतात. ते सुद्धा प्रतिजीवी गुण आहेत. आणि पुद्गलद्रव्यामध्ये अचेतनत्व, नास्तित्व इत्यादी. आता या 4 गुणांची पुढे व्याख्या दिलेली आहे. मग
आपण त्याच वेळेला बघूया पाहिजे तर, नाहीतर आता बघायचं असलं तर आता बघूया. त्या अतिक्रमणाचं नंतर जे गुण प्राप्त होतात ते अनुभवी गुण. अनुभवी गुण. नंतर हां. आता ते पण अभावरूप म्हणायचं, ते पण संसारावस्थेमध्ये असतात ना, ते अस्थिर ज्ञान आहे, दर्शन आहे, चारित्र्य आहे, सुख आहे, त्याचे ते स्वभाव पर्याय प्रगट झाले, परंतु ते गुण स्वभावरूपच आहे, म्हणून त्याला अनुजीवी गुण म्हटलं. ज्ञान, दर्शन, सुख, वीर्य अधिकाला. आणि जे अघाती कर्मांच्या अभावात होणारे गुण ते संसारावस्थेमध्ये नाहीत, त्या कर्मांचा नाश झाल्यानंतर ते व्यक्त होतात. म्हणून तिथं काय सांगितलं, तिथं त्याला प्रतिजीवी गुण म्हटलं. तेवढं जे प्रतिजीवी गुण आहेत ना, 4 सांगितले, तेवढं बघूया. काय सांगितलं? अव्याबाधित्व. त्याच्यासाठी तुम्हाला पहिलं 8 कर्म माहित पाहिजे. अव्याबाधित्व. सूक्ष्मत्व. प्रतिजीवी गुण म्हणतात. हा, प्रतिजीवीच गुण आहेत ते. अगुरुला जीवद्रव्याचे प्रतिजीवी गुण 4 नेले नाहीत का? अनुजीवी गुण नाही. तर अव्ययबाधत्व म्हणजे ह्याला प्रतिजीवी का म्हटलेलं आहे? कर्माच्या अभावामध्ये प्रगट होतात, म्हणून ह्याला काय म्हटलेलं आहे? प्रतिजीवी गुण म्हटलेलं आहे. तर आघाती कर्म किती आहेत? 4 आहेत. घाती कर्म किती आहेत? 8 कर्म आहेत ना, नाव ऐकलं 8 कर्मांची? नाही. हां, कोणते कोणते? ज्ञानावरण, वेदनीय, मोहनीय, आयु, नाम, गोत्र आणि अंतराय. हे 8 कर्म आहेत ना. हे आपले कोण शत्रू आहे तेवढं तर लक्षात यायला पाहिजे. शत्रूंची नावं पाठ करायला लागतात का? तुमचं कोणाकोणाशी वैरत्व आहे विचारलं तर त्याची नावं आपोआप पाठ असतात ना. तर आपले वैरी कोण आहेत, आपले शत्रू कोण आहेत, आपल्याला या संसारामध्ये कोण दुःख देत आहे, तर हे 8 कर्मच आपल्याला दुःख देतात. दुःख देतात म्हणजे दुःखाला कारण आहे. यांचा उदय आला असता की आपण दुःखी होतो, म्हणून हे दुःखाला कारण म्हटले जातात. मग त्यातले 4 घाती आहेत आणि 4 आघाती कर्म आहेत. ज्ञानावरण, दर्शनावरण, मोहनीय आणि अंतरा, हे 4 घाती कर्म आहेत. आणि बाकीचे 4 आघाती कर्म आहेत. कोणते? वेदनीय, आयु, नाम आणि गोत्र. हे काय आहेत? 4 आघाती कर्म. ह्या 4 आघाती कर्मांचा अभाव झाला. कोणाला होतो अभाव? आर्यंत झाल्यानंतर. 4 घाती कर्मांचा नाश करून तर आर्यंत म्हणतात, आणि आर्यंत 4 आघाती कर्माचा नाश झाला की ते सिद्ध होतात. आर्यंत अवस्थेमध्ये जे 4 आघाती कर्म असतात त्यांचा पण काय होतो? नाश होतो, आणि मग ते नाश झाल्यावरच ते सिद्ध बनतात. आपण सिद्ध कधी होणार? या 8 कर्म शत्रूंचा नाश झाल्यावर सिद्ध होणार, म्हणजे आनंदी होणार. सिद्ध व्हायचं म्हणजे सुखी व्हायचं, आनंदी व्हायचं. संसारात आपल्याला सुख आहे की सिद्धानं सुख आहे? नुसतं म्हणायला तेवढंच. आपल्याला वाटतं की मी सुखी आहे संसारामध्ये, सगळी अनुकूलता असले की मी सुखी, आणि मला काही प्रतिकूलता आली की मी दुःखी आहे. वास्तविक ते सुख पण सुख नाही आहे, ते सुद्धा दुःखच आहे. हे आपल्याला कधी लक्षात येते? ज्या वेळेला त्याचा अभाव होतो त्या लक्षात येते की हां, हे पण दुःखच होतं. आणि वास्तविक सिद्धांना 8 कर्मांचा अभाव झाल्यामुळे ते सुखी आहे. मग त्या 4 आघाती कर्मांचा अभाव झाल्यामुळे सिद्धांच्या मध्ये हे गुण प्रगट होतात. तर ते 4ला 4 लावायचे. वेदनीय कर्माचा अभाव झाला. वेदनीय कर्माचं काम काय आहे? सुख आणि दुःख उत्पन्न करणं. मग वेदनीय कर्माचाच अभाव झाल्यावर त्यांना आता कुठं सुखामध्ये बाधा नाही, पुन्हा त्यांना असताचा उदय दुःख होणार नाही. म्हणून त्यांच्यामध्ये कोणता गुण प्रगट झाला? अव्याबाध.
निरंतर सुख येते, कारण त्यांना मग कुठेही सुखामध्ये बाधा नाही. म्हणून वेदनीय कर्माचा अभाव झाल्यामुळे हे कर्माचा अभाव लिहा पुढं. अभाव झाल्यामुळे अव्याबाधत्व गुण प्रगट होतो. अवगाहनत्व, आयु कर्माचा अभाव झाला. आयु कर्मामुळे काय झालेले आपले अवगाहन हे शरीरामध्ये होते, शरीराला सोडून राहू शकत नाही. परंतु आयु कर्माचा अभाव झाला की सिद्धांच्या ठिकाणी स्वयं आपली अवगाहना प्रगट होते, अवगाहनत्व गुण प्रगट होतो. म्हणून आयु कर्माचा अभाव झाला की अवगाहनत्व नावाचा प्रतिजीवी गुण प्रगट होतो. आता आत्मा अमूर्तिक असताना दिसत नाही आपल्याला, परंतु तरी पकडीमध्ये येतो का नाही? कुणामुळे? ह्या शरीरामुळं स्थूल झालेला आहे, सूक्ष्म असताना सुद्धा. मग शरीर कशामुळे मिळालं? नामकर्मामुळं. आणि त्या नामकर्माचा उदय असताना हे सूक्ष्मत्व गुण प्रगट होत नाही आपला. मग ज्या वेळेला नामकर्माचा अभाव होतो त्यावेळेला हे शरीर वगैरे काही नाही, मग आत्मा कसा आहे? दिसत नाही. सिद्ध दिसतात का आपल्याला? नाही दिसत. म्हणून मग त्यावेळेला कोणता गुण प्रगट झाला? सूक्ष्मत्व गुण. म्हणजे जोपर्यंत नामकर्म आहे तोपर्यंत आपण पकडले जाणार. नामकर्माचा अभाव झाले की कुणाला आपण दिसणार नाही, अव्यक्तच होणार. म्हणून इथे नामकर्माच्या अभावामध्ये सूक्ष्मत्व गुण प्रगट होतो. आणि आता संसारामध्ये लहान मोठे कोण कशामुळे आहे? गोत्रकर्मामुळे आहे ना. उच्च गोत्राचा उदय असलं की आम्ही मोठे उच्च कुळामध्ये जन्माला आलो, आणि नीच गोत्राचा उदय आला की नीच कुळामध्ये जन्माला आलो की हलके झालो, लघु झालो. मग हा मोठेपणा आणि लहानपणा कुणामुळे आहे? गोत्रकर्मामुळे आहे. आणि गोत्रकर्माचा ज्यांना अभाव झाला, आता त्यांच्यामध्ये मोठा आणि लहान काही भेद नाही. म्हणून कोणता गुण प्रगट झाला त्यांच्यामध्ये? अगुर लघुत्व गुण प्रगट झाला. असं त्या कर्मावर नाही लक्षात ठेवायचं नाही, ते लक्षात येत नाही कुठल्या कर्माच्या वर कुठला गुण झाला असं लक्षात येत नाही. नंतर त्याच्या त्या स्वभावावर लक्षात घ्यायचं. अव्यागवाद म्हणजे सुख दुःखामध्ये बाधा नाही. अवगाहनत्व म्हणजे आता त्याची आयु कर्मामुळे ही अवगाहना होती, त्याचा अभाव झाल्यामुळे स्वयं आपली अवगाहना प्रगट झाली. नामकर्मामध्ये शरीरामध्ये असल्यामुळे जीव पकडला येत होता, परंतु आता नामकर्माचा अभाव झाल्यामुळे तो कसा झालेला आहे? सूक्ष्म झालेला आहे. आणि गोत्रकर्माचा अभाव झाल्यामुळे लहान मोठा पण राहिलेला नाही, सगळे समानच आहे तिथं. या कर्मांच्या अभावामध्ये हे 4 प्रतिजीवी गुण प्रगट होतात. तर मध्ये खाल्लाय भरपूर, पचवा त्याला पचवायला वेळच देत नाही तुम्ही अजिबात. करत नाही ते अजिबात. उघडते का पुस्तक? खरं सांगायचं मला माहिती आहे ते नसते, रुची नसते ते वाचायची, कोण उघडून बघतच नाही त्याला. नाहीतर या एवढ्या हुशार मुलीत वाचले की पटापटा उत्तर देते, परंतु ते अभ्यास करायचा कंटाळ असतो. मी तेच 100 प्रश्न होते म्हणून ते लई आहे ते. तेवढ्यावर आता हे झालं की नाही, तिथं गुणापर्यंत तिथंपर्यंतच घेऊया एक परीक्षा. 76 प्रश्नापर्यंत एक प्रश्न पेपर तुमचा घेतला जाईल, त्याचा अभ्यास करा आणि बक्षीस पण मिळणार आहे त्याचं. काय काय करायचे? पर्यायाचे भेद, प्रभेद. एकदा तुम्ही फक्त 5-10 मिनिटं तरी घेऊन बसलं तर अभ्यास होते. फार मोठा अभ्यास नाहीये. एवढे 5-10 प्रश्न पाठ करायला तुम्हाला काय 10 मिनिटं पाहिजे, जास्त वेळ लागत नाही. तर पर्यायाचे भेद, प्रभेद, त्याची उदाहरणं सगळे लक्षात ठेवायचे. आणि अणुजीवी गुण आणि प्रतिजीवी गुण हे 2च सांगितले. जाना हा मी शुद्ध चैतन्यमय जीवच आहे. हा मी ज्ञानदर्शन स्वरूप आहे. अनादि अनंत एक अखंड ध्रुव द्रव्य आहे. मी एकटाच आहे.
माझ्या द्रव्यामध्ये भेद नाही, खंड नाही. मी अखंड एक द्रव्य आहे. मी क्षेत्राच्या अपेक्षेने पण अखंड आहे. माझे तुकडे तुकडे होऊन वेगळं वेगळं होत नाहीच. हा मी अनादि अनंत कालाच्या अपेक्षेनेही अखंड आहे आणि ज्ञानादी अनंत गुणांचा अखंड पिंड आहे. म्हणून भावाच्या अपेक्षेनेही अखंड आहे. स्वतःच्या स्वद्रव्य, स्वक्षेत्र, स्वकाल व स्वभावाला जाणे आणि ह्या स्वद्रव्य क्षेत्र कालभावात मग जो जीव आहे त्याचा निर्णय करून हीच वस्तू मी आहे असे भाव भासन कर. मी जीव आहे, मी जाणणाराच आहे, मी बोलणारा नाहीच, मी जाणारा नाही, खाणारा नाही, पिणारा नाही, झोपणारा नाही. मी सदैव ज्ञान दर्शनादी अनंत गुणांचा अखंड पिंड आहे. शुद्ध चैतन्य सत्ता स्वरूप